नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात कविता किचन ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणी मी. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी साध्या सिंपल अशा घरगुती रेसिपी पाहायला मिळतील आणि रोजच्या ज्या आपल्या उपवासात साबुदाणे खायचा खूप कंटाळा येतो ना. हो, तर चला आपण आज बघणार आहोत सुंदर असा साबुदाणा क्रिस्पी वडा. खूप सुंदर बनून तयार होतो. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा बनतो हा वडा आणि उपवासातही असा कुरकुरीत स्वाद साबुदाणा वडा एकदम जबरदस्त बनतो. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही नवीन असणार तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर इथे मी 2 प्रकारचे वडे केलेले आहेत. तर एक गोल आकाराचा आणि एक चपट्या आकाराचा. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे कढई असेल तर कढई घ्या. त्यात आपण हे साबुदाणे साधारण 10 ते 12 तास भिजवलेले आहेत. तुम्हाला सकाळी करायचे असतील तर रात्रीच भिजवून ठेवा. इतके सुंदर बनवून तयार होतात हे वडे. तर तुम्ही म्हणणार की अगदीच तोंडाचं म्हणजे तुम्ही चवच चेंज होईल, इतकी सुंदर बनवून तयार होतात. तर नक्की करून बघा. आता इथे आपण छान असा साबुदाणे सॉफ्ट झालेले आहेत तर आपण ते छान असे चुरून घेणार आहोत हाताने. बघू शकता आपल्याला थोडंसं चुरून घेतले ना की छान असं त्याचा गोळा तयार व्हायला मदत होते. इथे बघू शकता इथे छान असा आपला गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीने चुरून घ्यायचे. त्यात आता आपण बटाटे किसून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही कुठल्याही उपवासाला अगदी झटपट बनवू शकता. अगदी 5 मिनिटात तयार होतात. इथे आपण बॉईल बटाटा घेतला आणि तो किसून घेतलेला आहे मी. तर किसून घेतल्यानंतर म्हणजे त्याचा आपल्याला क्रिस्पीनेस खूप छान येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा चुरून सुद्धा घेऊ शकता. पण किसलेला बटाटा असला ना की त्याचे धागे धागे असे छान दिसतात आणि वडा खायला पण टेस्टी लागतो. आता बघू शकता छान असं आपलं इथे वाटण तयार करून घेतलं आहे. ह्या वाटणामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं घातलेलं आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर आलं चालत असेल तर आलंसुद्धा घाला. तर हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान याचा असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला. आता इथे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता तुम्हाला गरज असेल तितकं शेंगदाण्याचं कूट घाला. त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. तर लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कारण आपण ह्याच्यात हिरवं वाटणसुद्धा घातलेलं आहे हिरवं मिरचीचं. तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल ना त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. बघू शकता इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायची. तर दही साधारण मी 1 वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि मैत्रिणींनो आपल्याला हे दह्यामध्ये छान असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण दहीमुळे खूप सुंदर चव येते याची आणि आपल्याला ह्याचं पाण्याचा अजिबात एक थेंबसुद्धा लागत नाही आणि छान असं आपल्याला एकसारखं मऊ मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे. तर मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर बघू शकता आपल्याला छान असं इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपला गोळा मळून तयार आहे. तर हा आपल्याला 5 मिनटं रेस्ट करत ठेवायचा आहे आणि 5 मिनटानंतर ह्याचं छान असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे किंवा वडे तयार करून घ्यायचे. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असतील ना तर तुम्ही गोल किंवा चपटे टिक्कीसारखे सुद्धा बनवू शकता. तर इथे मी गोलसुद्धा दाखवलेले आहेत आणि चपटेसुद्धा दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. आणि मैत्रिणींनो अगदी झटपट होतात. तुम्ही कुठल्याही उपवासाला अगदी बनवू शकता. फक्त आधी तयारी काय करायची तर आपल्याला साबुदाणे भिजवायचे. आता इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि छान असं तेल गरम झालं की मग त्यात आपल्याला वडे तळून घ्यायचे. तर खूप झटपट तयार होतात हे वडे. अगदीच खूप वेळ लागत नाही या वड्यांना, पण चव मात्र खूप भन्नाट येते. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने मैत्रिणींनो. नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण नक्की करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असे वडे तळून घेणार आहोत आणि आपल्याला हे छान असे क्रिस्पी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि मैत्रिणींनो सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर आपल्याला तळताना कमी करून घ्यायचं आहे गॅस. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान असे तळून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटात हे वडे छान असे तळून तयार होतात. तर बघू शकता किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना. आणि मैत्रिणींनो वरून जितके क्रिस्पी दिसतात ना आतून तितकेच मऊ येतात आणि हे वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे बनतात. तर बघू शकता आपले इथे वडे सर्व वडे तळून घेतलेले आहेत मी. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.